जिल्हाधिकारी कार्यालयात 20 वर्ष ठाण मांडून बसलेल्या स्वीय सहाय्यकाची अन्यत्र बदली करावी, अन्यथा 20 एप्रिलपासून उपोषणाचा पीआरपीचा इशारा। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेरील कक्षात गेली 20 वर्ष टेबल सम्राट म्हणून ठाण मांडून बसलेल्या स्वीय सहाय्यकाची तातडीने बदली करावी, अन्यथा 20 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी सैनिक कुमार गोविंद कांबळे यांनी जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी सैनिक कुमार गोविंद कांबळे यांनी म्हटले आहे की सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेरील कक्षामध्ये जिल्हाधिकारी सांगली यांचे स्वीय सहाय्यक तथा पर्सनल असिस्टंट म्हणून अप्पासाहेब पाटील, सहाय्यक महसूल अधिकारी तथा अव्वल कारकून हे गेल्या 20 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। कोणाच्या कृपेने 20 वर्ष एकाच ठिकाणी व एकाच विभागात टेबल सम्राट म्हणून ते बसलेले आहेत। त्यांच्यापेक्षा महसूल प्रशासनामध्ये अनेक दिग्गज व उच्च शिक्षण घेतलेले सहाय्यक महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच अव्वल कारकून, लिपिक तसेच स्टेनो शिक्षण घेतलेले कर्मचारी असून सुद्धा तिथे अप्पासाहेब पाटील यांना 20 वर्ष एकाच ठिकाणी व एकाच विभागात का ठेवण्यात आले आहे। यामुळे महसूल शाखेमधील योग्य व हुशार प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक 17 एप्रिल रोजी सांगली दौऱ्यावर येत असून याबाबत प्रत्यक्ष भेटून त्यांना देखील तक्रारीचे निवेदन देण्यात येणार आहे। तेव्हा महसूल मंत्री व जिल्हाधिकारी सांगली यामध्ये स्वतःहून लक्ष घालून संविधानिक मार्गाने अप्पासाहेब पाटील यांची तातडीने अन्यत्र बदली करावी, अन्यथा दिनांक 20 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष व माजी सैनिक कुमार गोविंद कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। या उपरही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर 20 एप्रिलपासून होणाऱ्या आंदोलनातून परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहणार आहे। मी मेजर कुमार कांबळे, माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य। मी 6 तारखेला जिल्हा कलेक्टर कार्यालय सांगली या ठिकाणी तिथे बसलेला टेबल सम्राट अप्पासाहेब पाटील गेली 20 वर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकून आहे। तेव्हा शासनाचा हा एक विषय असा होतो की प्रत्येक 3 वर्षांनी त्यांची बदली होणं गरजेचं असतं, पण ह्याच्यावरती कोणाची मेहरबानी आहे। तेव्हा मी जवळजवळ आज 11 दिवस झाले असते तर अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीच कारवाई झालेली दिसून येत नाही आणि माझा अर्ज मोर पण झाला नाही। बहुतेक त्या अर्जावरती देखील दडपण आणण्याची शक्यता झालेली आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे। तेव्हा त्यांनी जर समजा की योग्यशीर कारवाई केली नसल्यास 17 तारखेला माननीय महसूल मंत्री येणार आहेत, त्यांच्याकडे मी परत आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज देणार आहे आणि तदनंतर मी 20 तारखेला धरणे आंदोलन करत आहे। तसेच मी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने आपल्या प्रशासनाकडून योग्यशीर कारवाई करण्यात यावी हीच विनंती। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।